नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालुक्यातील मौजे दापका गुंडोपंत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, ग्रामसेवकास तात्काळ निलंबित करण्यात यावे, ग्रामपंचायत बरखास्त करणे यावर इतर अन्य मागण्यांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आलाय। ऑल इंडिया पॅंथर सेनेचा, ऑल इंडिया पॅंथर सेनेचा जोर से बोलो। महाराष्ट्रामध्ये दलित बचाव आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। नांदेड मधून याची सुरुवात झालेली आहे। याच्या आधी सांगोला आणि येवल्यामध्ये हे आंदोलन झालेलं आहे। आज अनेक दिवसांपासून नांदेडच्या अनेक प्रश्नांवरती उपोषण सुरू आहे, पण इथले जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत। महाराष्ट्रातली स्थिती सुद्धा बिकट आहे। दलित अत्याचाराने थैमान घातलेले 16 वर्षीय चिमुरडीवरती वसतिगृहामध्ये लातूरला बलात्कार झाला, हत्याकांड झालं। लातूरला सचिन सूर्यवंशीचं हत्याकांड झालं। राज्यभर हत्याकांड आणि बलात्काराच्या घटना सुरू आहेत आणि या ठिकाणी हे सरकार मात्र शांत बसलेलं आहे। त्याच्यामुळे आता दलित बचावचा नारा दिल्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही। दलितांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे, शिक्षण धोक्यात आलेलं आहे, आरक्षण धोक्यात आलेलं आहे आणि त्यांचे हक्क अधिकार सुद्धा धोक्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे दलित बचाव आंदोलन घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेलो आहेत। याच्यामध्ये एकीकडे विशालगडावरती जे काही अतिक्रमण होतं ते काढण्याची प्रक्रिया सुरू आहे। आमची सुद्धा मागणी आहे, या आधी सुद्धा मागणी केलेली आहे आणि अनेक वर्षांपासूनचा आमचा लढा आहे की बुद्ध लेण्यांवरील जे अतिक्रमण आहे ते सुद्धा हटलं पाहिजे। केवळ गडावरील अतिक्रमण काढायचं आणि लेण्यांवरील अतिक्रमण तसंच ठेवायचं हे आम्ही खपवून घेणार नाहीत। त्याच्यामुळे बुद्ध लेणीवरील अतिक्रमण हटलं पाहिजे। आमचा असणारं शिष्यवृत्ती टिकली पाहिजे। इथल्या दलित अत्याचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र हा दलित अत्याचार ग्रस्त घोषित झाला पाहिजे। एवढंच नाही, दीक्षाभूमीला 4.5 एकर जमीन जी बाजूची ती देण्यात यावी आणि नंतर असणारा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे। नांदेडच्या दापका ग्रामपंचायत मध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नियोजित स्मारक आहे तिथं जे अतिक्रमण झालंय ते तात्काळ काढलं पाहिजे आणि याला जबाबदार असणाऱ्या ग्रामसेवकचं निलंबन झालं पाहिजे। गुंटूर गावामध्ये बुद्ध मूर्ती बसवण्याचा लढा गेल्या वर्षभरापासून लढला जातोय। लॉंग मार्च काढलं, आंदोलन झाले, अटक झाली, तरी सुद्धा बुद्ध मूर्ती बसवली जात नाही। अनेक वेळा आश्वासन दिले परंतु बुद्ध मूर्ती बसवली नाही। त्यामुळे ही सुद्धा आम्ही मागणी घेऊन या ठिकाणी आलोत आणि हा जो काही मोर्चा हे आंदोलन दलित बचाव आंदोलन हे राज्यव्यापी होत जाणार आहे। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे सामाजिक न्याय मंत्रीपद आहे। त्यांचा असणारं सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून आमच्या हक्काचा निधी कधी दिंडीला कधी देवदर्शनाला अशा पद्धतीने आमचा निधी इतरत्र वळवला जातो आणि पावसाळ्यात आमचे घरकुलांचे हप्ते दिले जात नाहीत, पण दिंडीला मात्र आमचेच पैसे दिले जातात। त्याच्यामुळे हे सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे जातीवादी आहेत, हे सरकार जातीवादी आहे हे ठणकावून सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मोर्चा काढलाय।